सर्वप्रथम नमस्कार लाडक्या बहिणींना. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी पाहायला भेटत आहे लाडक्या बहिणींसाठी. हो, लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेजी यांनी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी टाकलेली आहे. 1500 रुपयेच्या नंतर आता 9,000 रुपये वाटप होणार लाडक्या बहिणींना. मोठं गिफ्ट, हे मकर संक्रांतीचं गिफ्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी 9,000 रुपये या ठिकाणी सर्वात पाहू शकता आपण 9,000 रुपये वाटप होणार. या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी आहे मित्रांनो. या ठिकाणी 9,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. जर ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नाही त्या महिलांना आता 9,000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत. अशा महिलांना 9,000 रुपये भेटणार आहेत की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया भेटलेला नाही. अशा महिलांना या ठिकाणी 9,000 रुपये हे भेटणार आहेत. या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट केलेली आहे. 9,000 रुपये वाटप होणार. मकर संक्रांतीचं गिफ्ट 1500 रुपयेच्या नंतर आता 9,000 रुपये या ठिकाणी महिलांना वाटप होणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी महिलांना या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण बघूया आता काय महत्त्वाची अपडेट आहे. आता लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे 1500 रुपये. हो, 1500 रुपये त्यांना 6वा हप्ता मिळाला आहे. पण सोबतच तुम्हाला 9,000 रुपयेसुद्धा मिळणार आहेत. महिलांसाठी आनंदाची बातमी. पण हे 9,000 रुपये अशा महिलांनाच भेटणार आहेत की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही. अशा महिलांना ज्या ठिकाणी 9,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. हो, ज्या महिलांना एकही रुपया भेटलेला नाही अशाच महिला या ठिकाणी या 9,000 रुपयाचा लाभ घेणार आहेत. 1500 रुपये बऱ्याच महिलांना पडलेले आहेत. खूप महिलांचा SMS आला होता की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे पडलेले आहेत. तर तुम्हाला तुमचे पैसे पडलेले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आमचे पैसे आम्हाला या ठिकाणी पडलेले आहेत. बऱ्याच महिलांना कालच्या तारखेमध्ये मेसेज आला होता. आज आहे 31 डिसेंबर. आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी महिलांना 1500 रुपये पडणार आहेत. 1500 रुपये आज तुम्हाला तुमच्या खात्यावरती पडताना दिसतील. आणि 9,000 रुपये आहेत. 9,000 रुपये अशा महिलांना 1 जानेवारीला पडणार आहेत की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया त्यांच्या अकाउंटवरती पडलेला नाही. अशा महिलांना या ठिकाणी 9,000 रुपये त्यांना पडणार आहेत. परंतु सर्वात सांगायची बाब झाली तर 1500 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता पडलेला नाही. अशा महिलांना डिसेंबरचा हप्ता आहे 1500 रुपये पडणार आहेत. सर्व महिलांनी काळजी करायची काहीही गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत. तर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत 9,000 रुपये कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वाटप होणार आहेत. तुम्ही पाहू शकता 9,000 रुपये कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वाटप होणार आहेत. तुम्ही बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. उद्या दुपारनंतर म्हणजे 2 वाजेपासून या महिलांना 9,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. आणि सोबत तुमच्यासाठी घरकुल योजनासुद्धा करण्यात आलेली आहे. ही सर्वात मोठी बातमी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. उद्या दुपारपासून 9,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत. अशाच महिलांना पडणार आहेत हे 9,000 रुपये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उद्या दुपारपासून या ठिकाणी पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटत आहेत. परंतु यापूर्वी सर्वात महत्त्वाची बातमी 9,000 रुपये अशाच महिलांना भेटणार आहेत की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी भेटलेला नाही. अशाच महिलांना या ठिकाणी 9,000 रुपये भेटणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची बात या ठिकाणी आपण बघूया घरकुल योजना. घरकुल कुणाला भेटणार आहे? घरकुलाचा काही अटी किंवा काही पात्रता आहेत. या ठिकाणी तुम्हाला अटी किंवा पात्रता सांगतो काय आहेत त्या. अटी अशा आहेत की त्या महिलांच्या नावावरती 1 गुंठा तरी जमीन पाहिजे. हो, 1 गुंठा तरी त्या महिलांच्या नावावरती जमीन पाहिजे. ते फॉर्म अप्रूव्ह करण्यासाठी अशाच महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आणि दुसरं तुम्हाला सांगतो काय करायचं आहे तुम्हाला. तर जर तुमच्या नावावरती जमीन नाही, आता बऱ्याच महिलांच्या नावावरती जमीन नसते, त्यांच्या मुलांच्या किंवा त्यांच्या वडिलांच्या किंवा त्यांच्या नवऱ्याच्या नावावरती जमीन असते. तर अशा महिलांना या ठिकाणी काय करायचे तुम्हाला सांगू का. तर तुम्हाला सहमतीपत्र काढायचं आहे. तुमच्या मुलाच्या नावावरती असेल, तुमच्या नवऱ्याच्या नावावरती असेल, तुमच्या वडिलांच्या नावावरती असेल किंवा इतर कोणाच्याही नावावरती असेल किंवा बहिणीच्या नावावरती असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून सहमतीपत्र घ्यायचं आहे की माझ्या नावावरती जमीन आहे. तर तुम्हाला ते फॉर्म भरता येईल. काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल. फक्त तुम्ही सहमतीपत्र काढा. तुम्हाला या घरकुल योजनेत तुम्हाला भाग घेता येईल. घरकुल योजनेत भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला सहमतीपत्र लागेल. तुमच्या नावावरती जमीन पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुसरी काय आहे, तुम्ही गॅस उज्ज्वल
गॅसची जी योजना आहे उज्ज्वला गॅस, त्या योजनेचा तुम्ही पात्र पाहिजे आणि तुम्ही लाडक्या बहिणीचा एकतरी हप्ता तुम्हाला पडायला पाहिजे, तरच तुम्ही घरकुल योजनेत भाग घेऊ शकता. या ठिकाणी बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आम्ही एकपेक्षा 2 फॉर्म टाकलेले आहेत. अशा महिलांना पैसे हे पडणारे नाहीत. लाडक्या बहिणीचे 1 किंवा 2 फॉर्म त्यांनी टाकलेले आहेत. अशा महिलांना पैसे या ठिकाणी पडणार नाहीत. अशा महिलांना एकही रुपया त्यांच्या अकाउंटवरती येणार नाही. त्यांचा फॉर्म रिजेक्ट करून जाणार. त्यांची ID ही ब्लॉक पडणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 9,000 रुपये कुणाला भेटणार आहेत. 9,000 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत की त्यांच्या अकाउंटवरती आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही. अशा ठिकाणी या महिलांना 9,000 रुपये भेटणार आहेत. हे उद्यापासून दुपारपर्यंत, उद्या 1 जानेवारी आहे, 1 जानेवारी उद्या दुपारपासून या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आणि घरकुल योजना आहे, तुम्हाला सांगितलंच आहे की तुमच्या नावावरती 1 तरी गुंठा जमीन पाहिजे. जर जमीन नसेल तर तुम्हाला एक काम करायचं, तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या बहिणीचं त्यांच्या नावावरती जमीन असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून सहमतीपत्र घ्यायचं आहे की बाबा माझ्या नावावरती जमीन आहे, आणि ते सरकारला त्या वेबसाईटवरती जे फॉर्म भरताना जिथे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियावरती तुम्हाला फिल करायचं आहे की माझ्या नावावरती या ठिकाणी जमीन आहे म्हणून. मग आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर काय आहे आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी अशी बातमी आहे की 9,000 रुपये कोणाला वाटप होणार. मी तेच सांगितलं तुम्हाला, ज्या महिलांना नावावरती एकही प्रॉपर्टी नसेल, तसंच की घर, प्लॉट, शेती, 4 चाकी वाहन ETC, आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल त्यांनाच. हो, आता सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी आहे की काय म्हणते सर्कल, मी तुम्हाला समजून सांगणार आहे. अशा महिलांना ज्या ठिकाणी पैसे घरकुल भेटणार आहे की ज्या महिलांच्या नावावरती प्रॉपर्टी नसायला पाहिजे, घर नसायला पाहिजे, प्लॉट नसायला पाहिजे, शेती नसायला पाहिजे, 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेतच आतापर्यंत एकही हप्ता तुम्हाला एकही हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल, अशा बहिणींना या ठिकाणी हे घरकुल योजना भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं झालं की अतिशय ज्या महिलांना गरज नाही राहिला, अशाच महिलांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता की ज्या महिलांना खरंच घराची खूप गरज आहे अशाच महिलांना या ठिकाणी घर भेटणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय झालेला आहे की खूप गरजू महिलांनाच या ठिकाणी पैसे भेटणारे आहेत. असे हे महाराष्ट्र शासनाचे 9,000 रुपये महिलांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हो, लाडक्या बहीण योजनेचा 9,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती उद्या दुपारपर्यंत पाहायला भेटतील. 2 वाजेपर्यंत, उद्या दुपारी तुम्हाला 2 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती 9,000 रुपये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि घरकुल योजनेत असं आहे की तुम्हाला तुमच्या नावावरती जमीन, प्लॉट वगैरे काहीही नसायला पाहिजे, 4 चाकी वाहनसुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्ही घरकुल योजनेत भाग घेऊ शकता. सरकारचा खूप मोठा निर्णय झालेला आहे, खूप स्ट्रिक्ट निर्णय आहे त्यांचा. त्यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांना खरंच गरज आहे, ज्या महिलांना खरंच घराची गरज आहे, अशा महिलांनाच तुम्ही ते घरकुल द्या, अशी त्यांची घोषणा किंवा त्यांचा निर्णय आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 9,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. आणि कोणत्या अकाउंटवरती सर्वात अगोदर पैसे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी तुम्हाला पोस्ट बँक, जी पोस्टाची बँक आहे, त्या पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला पैसे पाहायला भेटतील. नंतर SBI बँकमध्ये, नंतर ग्रामीण बँकमध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती आजपर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. जर तुम्हाला पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा मला पैसे पडलेले आहेत, म्हणजे हीच अपडेट तुम्हाला पैसे पडलेत म्हणून मी इतर लोकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे त्यांना बेनिफिट होईल की या जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले आहेत. तुमचा जिल्हा, तुमचं नाव आणि पैसे किती पडलेत हे कमेंट करा लवकरात लवकर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.